डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध इंग्लिश ब्रॉडकास्टर, नॅचरल हिस्टोरियन आणि लेखक, यांनी समाजामधील जाती धर्मामध्ये जे काही वाद निर्माण होतात, जे हल्ले होतात, त्याला नक्की जबाबदार कोण, ह्याविषयी एक सुंदर एनालॉजी मांडलेली आहे. हू शुड द जार, बरणी हलवणारा कोण. ते सांगतात, तुम्ही 100 काळे मुंगे घ्या आणि 100 लाल मुंगे घ्या आणि त्या सर्व मुंग्यांना एका बरणीमध्ये ठेवा, काहीच होणार नाही. ते सर्व मुंगे अगदी शांतीने आपला जीवनक्रम जगतील. पण ती बरणी तुम्ही हातामध्ये घ्या आणि ती बरणी जोरात हलवा आणि मग ती बरणी टेबलावरती ठेवून द्या आणि मग बघा, त्या मुंग्यांमध्ये जीव घेणा रणसंग्राम सुरू होईल. त्या एकमेकांच्या जीवावर उठतील, त्या एकमेकांना ठार करायला सुरुवात करतील. कारण काळ्या मुंग्यांना वाटतं की लाल मुंगे त्यांचा दुश्मन आहेत आणि लाल मुंग्यांना वाटतं की काळे मुंगे त्यांचा दुश्मन आहेत. मुळात दोघंही एकमेकांचे दुश्मन नाहीत. खरा दुश्मन तो आहे ज्यांनी बरणी हलवलेली आहे. अगदी बरोबर समाजामध्ये असंच होते. आज तुम्ही भारतातील कुठल्याही भागामध्ये जा, जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्माचे लोक राहतात. सगळ्या ठिकाणी सर्व धर्माचे लोक अगदी आनंदाने, गुण्यागोविंदाने आणि शांतीने राहतात. उलट एकमेकांच्या सणासुदीमध्ये सहभागी होतात, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये उभे राहतात. अगदी शाळेपासून ते बिझनेसमध्ये, ते ऑफिसेसमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये एकमेकांबरोबर काम करतात. हा आपला सगळ्यांचा चांगला अनुभव आहे. पण कोणतरी आपल्या स्वार्थी, नीच आणि गलिच्छ हेतूसाठी बरणी हलवतो आणि मग जीवघेणी जंग सुरू होते, हल्ल्यांची मालिका सुरू होते, एकमेकांचे गळे कापायला सुरुवात होते. कारण पहिल्या धर्माला वाटतं की दुसरा धर्म त्यांचा वैरी आहे आणि दुसऱ्या धर्माला वाटतं की पहिला धर्म त्यांचा वैरी आहे. पण दोन्ही धर्म एकमेकांचे वैरी नाहीत. मुळात खरा वैरी तो आहे ज्यांनी बरणी हलवलेली आहे. मी तुम्हाला सत्य सांगू, जे कोणी ही बरणी हलवतात, जाती धर्मामध्ये लढाई लावून देतात, विष पेरतात, त्यांना धर्माचं काहीच पडलं नाही. अहो, खरं म्हणजे ते कुठल्याही धर्माचेच नाहीत. त्यांचा उद्देश एवढाच की स्वतःची पोळी भाजण्यासाठी जाती धर्मामध्ये वैर निर्माण करायचं आणि दंगे पेटवायचे, बस. म्हणून मी तर म्हणेन की जे धर्मावरती हल्ले होतात ते खरं म्हणजे धर्मावरती हल्ले नाहीतच, तर ते मुळात माणुसकीवरती हल्ले आहेत, जे काही समाजकंटक आणि अमानुष प्रवृत्ती जाणून बुजून घडवून आणतात. कारण आपल्यामध्ये जंग निर्माण करायची एवढाच त्यांचा नीच हेतू असतो. म्हणून जेव्हा धर्मावरती हल्ले होतात तेव्हा आपापसामध्ये लढण्यापेक्षा आपण सगळ्या धर्मांनी एकत्र येऊन हा बरणी हलवणारा कोण, माणुसकीवरती हल्ला करणारा कोण, याचा शोध घेतला पाहिजे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. काइंडली शेअर अँड सबस्क्राईब.